मित्रहो, गुंगी गुडिया गुंगी गुडिया या एका शब्दामुळे राज्यातल्या राजकारणामध्ये एक अनपेक्षित असा संघर्ष किंवा एक राजकीय भडका उडालेला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया असं म्हटलं आणि या दोन्ही पक्षातला संघर्ष भडकला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. हर्षवर्धन सपकाळ हे मात्र आपल्या शब्दावर ठाम राहिलेले आहेत. इंदिरा गांधी यांना देखील एकेकाळी गुंगी गुडिया असं म्हटलं गेलं, पण आपण गुंगी गुडिया नाही हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलं. त्यामुळं पुढं अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या माणसालाही इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हणावं लागलं. इंदिरा गांधी या कर्तृत्वानं कणखर स्वरूपाची प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली होती. आज जर आम्ही टीकेच्या माध्यमातून सुनेत्राताईंना कुठं गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी हे सिद्ध करावं की त्या दुर्गा आहेत. दुर्गा असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्यांनी ताबडतोब अर्थ खातं स्वतःकडं किंवा स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं. त्याचबरोबर अजित पवारांच्या अपघाताचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं. त्यांनी तातडीनं अजितदादांनी लाडक्या बहिणीचं अनुदान 1,500 रुपयावरून 2,100 रुपये करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून दाखवावी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णयही त्यांनी ताबडतोब घ्यावा. स्मार्ट मीटरचा निर्णय त्यांनी रद्द करावा आणि त्याची होळी करावी. आणि जर त्यांनी हे केलं तर आम्ही जे आरोप केले ते चुकीचे ठरतील आणि त्यांना महाराष्ट्र दुर्गा म्हटल्याशिवाय राहणार नाही असं सपकाळ यांनी म्हटलं. तर योग्य वेळ आल्यावर या टीकेला नक्की उत्तर देईन असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. असा हा सगळा वाद संघर्ष या दोन पक्षामध्ये सुरू झालेला आहे. पण देशाच्या राजकारणामध्ये गुंगी गुडिया हा शब्द नेमका केव्हा आला, कसा आला, कधी आला आणि त्याचा इतिहास काय आहे याची अनेकांना माहिती नाही. गुंगी गुडिया या दोन शब्दाच्या मागे एक मोठा इतिहास दडलेला आहे. देशाच्या राजकारणामध्ये गुंगी गुडिया या शब्दाचा वापर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी सर्वप्रथम करण्यात आलेला होता. नेहरू गांधी कुटुंबाचं त्या काळी वर्चस्व होतं. या वर्चस्वाला हादरा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मातब्बर समाजवादी नेत्यांचा हा काळ होता. इंदिरा गांधी जेव्हा पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधान पदावर आरूढ झाल्या त्यावेळी त्यांच्यासाठी गुंगी गुडिया या शब्दाचा प्रयोग करण्यात आला होता. असं म्हटलं जातं की पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी सुरुवातीला सहजपणे संवाद साधत नव्हत्या. भाषण करताना किंवा संसदेमध्ये त्या फारशा बोलत नसत. त्या बोलणं टाळायच्या. इंदिरा गांधी यांचे खासगी डॉक्टर के.पी. माथुर यांनी आपल्या द अनसीन इंदिरा गांधी या पुस्तकामध्ये एक किस्सा लिहिलेला आहे. 1969 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना त्या म्हणजे इंदिरा गांधी खूप घाबरल्या होत्या. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हतं असं या पुस्तकात म्हटलेलं आहे. पंतप्रधान झाल्यानंतर सुरुवातीची 1-2 वर्ष इंदिरा गांधी तणावाखाली असायच्या असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. काही वेळा भाषण द्यावं लागणार असलेल्या कार्यक्रमामध्ये ते जाणंही टाळायचं असं सुद्धा या पुस्तकात म्हटलंय. इंदिरा गांधी यांच्या या स्वभावामुळे विरोधकाकडून त्यांच्यावर टीका व्हायची. याच काळात समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी त्यांना म्हणजे इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटलं होतं. देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच महिला नेत्याविषयी असा शब्दप्रयोग झालेला होता. त्याच शब्दाचा प्रयोग आता काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी करण्यात आलेला आहे. पंतप्रधानपदी असताना गुंगी गुडिया ते आयर्न लेडी असा इंदिरा गांधी यांचा प्रवास झाला. आपल्या कार्यकाळात त्यांनी कणखर पंतप्रधान म्हणून जगात आपली ओळख निर्माण केली. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातच पाकिस्तानचे 2 तुकडे आणि बांगलादेशाची निर्मिती झाली होती.
अमेरिकेसारख्या महाशक्तीचा दबाव इंदिरा गांधी यांनी त्यावेळी झुगारून लावलेला होता. त्यांना गुंगी गुडिया म्हटलं गेलं. त्या इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर पंतप्रधान पुन्हा देशाला लाभलेल्या नाहीत. पण आज आपल्या राजकारणामध्ये या गुंगी गुडिया या शब्दानं वातावरण तापलेलं आहे. मित्रहो, सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरलेला गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य वाटतो हे जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.